सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो 24 भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 105 नंबरची गाथा बघितली आपण। दुसऱ्या अधिकाराची पहिली मंगलाचरणाची गाथा आहे। काय सांगितलं त्यात की अपुनर्भवाला कारण असणारे असे म्हणजे माझ्या भवभ्रमणाला नाश करणारे असे महावीर स्वामी त्यांना अभिवंदिऊन शिरसा नमस्कार करून जे काही द्रव्यांचं वर्णन पहिल्या अधिकारामध्ये केलं त्याचे पदार्थभेद आणि तसेच मोक्षाचा मार्ग काय आहे त्याचं संक्षेपाने वर्णन मी या अधिकारामध्ये करणार आहे असं आचार्यांनी प्रतिज्ञा केली होती। तर त्यात काय वाचलं होतं आपण की जयसेनाचार्यांची टीका झाली होती का? एक वाक्य राहिलं होतं वाटतं ना। तर व्यवहार मोक्ष मार्ग आणि निश्चय मोक्ष मार्ग ह्याच्यासाठी सांगत होते। त्यातलं एक वाक्य राहिलं होतं जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये। काय घेतलं? मोक्ष सुख सुधारस पान पिपासितानाम भव्यानाम मोक्ष सुखरूपी सुधारसाला पिण्यासाठी उत्सुक असणाऱ्या अशा भव्य जीवांच्या पारंपर्येण अनंत ज्ञानादि गुणफलस्य मोक्ष कारणम परंपरेने अनंत ज्ञानादि गुणफलरूप मोक्षाचं कारण असणाऱ्या महावीर अभिधानम अंतिम जिनेश्वरम महावीर नावाच्या अंतिम जिनेश्वरांना रत्नत्रयात्मकस्य प्रवर्तमान महावीर धर्मतीर्थस्य रत्नत्रयात्मक मोक्षमार्गामध्ये प्रवर्तमान अशा महावीर धर्मतीर्थाचे प्रतिपादक असणाऱ्या किंवा रत्नत्रयाचं आणि रत्नत्रयात्मक जे आहे असा तो महावीर धर्मतीर्थ तर त्या तीर्थाचं प्रतिपादक असल्यामुळे प्रथमतः एव प्रमाणम म्हणजे पहिल्यांदाच त्यांना प्रमाण करून कोणाला महावीर भगवंतांना इति गाथा पूर्वार्धेन अशा प्रकारे गाथाच्या पूर्वार्धाद्वारे मंगलार्थम इष्टदेवता नमस्कारम करोति ग्रंथकारः मंगलाचरण करण्यासाठी किंवा मंगल करण्यासाठी दुसरं इष्टदेवतेला येथे ग्रंथकार नमस्कार करतात म्हणजे मंगल करण्याच्या उद्देशाने येथे ग्रंथकार नमस्कार करतात ते नाही पातळ आहे बघा एक नाही वरच्या कप्प्यात आहेत बहुतेक वरच्या कप्प्यात नाही वरच्या कप्प्यात एका कडेला आहेत डाव्या साईडला इकडं डाव्या साईडला इकडं हो इकडंच एकदम डाव्या साईडला हां पहिलं कप वरचं त्याच्या वर अजून हां चालतं त्यात आहे। तर काय सांगितलं मला एक पाहिजे तसलं त्याच्या पुढं सांगताय तिथंपर्यंत बघितलं होतं त्याच्यानंतरचं वाचायचं आहे। तदनंतरम उत्तरार्धेनच म्हणजे गाथेच्या पूर्वार्धाद्वारे काय सांगितलं हे सांगितलं। आता गाथेच्या उत्तरार्धाच्या द्वारे काय सांगायचं आहे ह्याचा खुलासा करतात। गाथा एकदा म्हणू आपण 105 नंबरची गाथा। अभिवंदिऊन शिरसा अपुनर्भव कारणं महावीरं ते सिंपयथ भंगम मग्गं मुखस्य वोच्छामि।
दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतायत उत्तरार्धेन तदनंतरम उत्तरार्धेन च शुद्धात्मरुचि प्रतीति निश्चल अनुभूति रूपस्य अभेदरत्नत्रयात्मकस्य निश्चयमोक्षमार्गस्य परंपरया कारणभूतं व्यवहारमोक्षमार्गं तस्यैव व्यवहारमोक्षमार्गस्य अवयवभूतयोः दर्शनज्ञानयोः विषयभूतात् नवपदार्थाः च प्रतिपादयामि इति प्रतिज्ञां च करोति. काय सांगितलं? पुस्तक आहे का कोणाकडे? घेऊन बसा समोर. आणि तदनंतरम त्याच्यानंतर गाथेच्या उत्तरार्धाद्वारे तुम्हाला मधली टीका आहे 105 गाथेची, मध्ये बारीक अक्षरात टीका आहे ना, ती टीका बघायची तुमच्या पुस्तकात. हां, त्याच्यानंतरचं वाक्य त्याच्यातलंच. तदनंतरम उत्तरार्धेन आलंय ना तिथंच, मध्येच आलंय त्याच्यातच. ते मोठं वाक्य आहे त्यातच. त्याच्यानंतर गाथेच्या उत्तरार्धाद्वारे शुद्धात्म्याची रुची प्रतीती निश्चल अनुभूती रूप बघितलं होतं बहुतेक हे आपण. शुद्धात्म्याची रुची म्हणजे श्रद्धा, प्रतीती म्हणजे ज्ञान आणि निश्चल अनुभूती रूप म्हणजे चारित्र्य. तर अशा अभेदरत्नत्रयात्मक निश्चय मोक्ष मार्गाचं परंपरेने कारणभूत असणाऱ्या व्यवहार मोक्ष मार्गाला मी सांगणार आहे असं सांगतायत. म्हणजे निश्चय रत्नत्रयात्मक जो मोक्ष मार्ग आहे त्याचं कारण कोण? का की निश्चय मोक्ष मार्गाचं कारण व्यवहार मोक्ष मार्ग हे सांगितलं ना आता इथं. परंपरेने व्यवहार मोक्ष मार्ग कारण आहे त्याचं मी इथं प्रतिपादन करतो म्हणजे तुम्हाला सांगणार आहे. तस्यैव त्याच्याच व्यवहार मोक्ष मार्गाच्या अवयवभूत म्हणजे व्यवहार मोक्ष मार्ग कसा प्रगट होणार? कशाला म्हणायचं व्यवहार मोक्ष मार्ग? 7 तत्वाचं श्रद्धान किंवा वस्तुव्यवस्थेचं श्रद्धान, आत्म्याचं श्रद्धान, हे झालं सगळं तत्वाच्या ज्ञानपूर्वक जे काय आपण अवलंबन घेतोय किंवा आत्म्याचं श्रद्धान करतोय त्याला सगळ्याला म्हणलं देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान. हे सगळं झालं व्यवहार मोक्ष मार्ग. त्या व्यवहार मोक्ष मार्गाचं अवयवभूत म्हणजे कारण असणारं म्हणा दर्शन ज्ञान यांच्या विषयभूत असणाऱ्या नवपदार्थांचं मी येथे प्रतिपादन करणार आहे अशी प्रतिज्ञा करतात आचार्य. सांगणार आहे म्हणजे त्यांनी काय केलं? निश्चय मोक्ष मार्गाचं कारण कोण आहे? व्यवहार मोक्ष मार्ग. निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय? त्यांनी सांगितलं रत्नत्रय स्वभावाचं निर्विकल्प स्वभावाचं प्रतीती काय रुची प्रतीती आणि निश्चल अनुभूती असं घेतलं. हे सगळं निश्चय रत्नत्रय. त्या रत्नत्रयाचं व्यवहार मोक्ष मार्ग काय आहे? कारण आहे म्हणून सांगितलं. या निश्चय मोक्ष मार्गाचं कारण व्यवहार मोक्ष मार्ग आहे. त्या व्यवहार मोक्ष मार्गाचं कारण काय आहे किंवा त्याचा अवयव काय आहे? व्यवहार मोक्ष मार्ग कशा प्रगट होतो? तर 7 तत्वांच्या 9 पदार्थाच्या श्रद्धानाने. त्यामुळे त्या 9 पदार्थांचं मी इथं वर्णन करणार आहे असं सांगतात. म्हणजे त्या व्यवहार मोक्ष मार्गामध्ये गर्भित काय होतं तर 9 पदार्थ. म्हणून त्या दर्शन ज्ञानाच्या विषयभूत असणाऱ्या आणि 9 पदार्थ असणाऱ्या किंवा दर्शन ज्ञान आदी जे काही भेद आहेत अशा भेद रूपाने त्याचं कथन करेल. आणि दुसरं सांगितलं 9 पदार्थांचं सुद्धा मी इथं प्रतिपादन करणार आहे अशी आचार्य प्रतिज्ञा करतात. म्हणजे इथं कारण कार्य संबंध सांगितलाय. समजलं का काय सांगितलंय? कारण काय, कार्य काय? कारण रत्नंतर हे निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे रत्नंतर. मग ते कारण आहे का कार्य आहे? तर कार्य आहे. कार्याचं कारण हे आहे ना, त्यामुळं असा कारण कार्य संबंध सांगितलाय. व्यवहार मोक्ष मार्गाचं अवलंबन मग व्यवहार मोक्ष मार्गाचं अवलंबन घेऊन तुम्ही
निश्चय मोक्ष मार्गाला प्राप्त केलं तर त्याला व्यवहाराशी संज्ञा योग्य आहे. नाहीतर फक्त देवपूजा आदी करत राहिलो तर त्याला सुद्धा मोक्ष मार्ग म्हणलं जाणार नाही. काय समजलं रोहिणी काकी? काय समजलं सांगा. हां, मग ते श्रद्धान कसं करायचं याच्यासाठी या अधिकारामध्ये त्यांनी आता खुलासा करणार आहे. बोला. निश्चय मोक्ष मार्गाचं कारण व्यवहार मोक्ष मार्ग सांगितलं. पुढं व्यवहार करत बसलं तर निश्चयाची प्राप्ती होणारच नाही. तुम्ही काय करत बसलाय? ऐकते म्हणा की का चालत नाही होय, निश्चय मोक्ष मार्गातच मी स्थित आहे, अनुभव घेतोय असं म्हणायला काय हरकत आहे? घाबरायचंय आपल्याला आणि करायचंय तोच पुरुषार्थ करायचंय. निश्चल अनुभूती घेण्यासाठीच तर सगळा पुरुषार्थ आहे. सगळं देवशास्त्र गुरूंचं अवलंबन त्यासाठी तर घेतोय. तर इथे एक प्रश्न विचारलाय. 9 पदार्थ काय सांगितले रे? 9 पदार्थ 9 पदार्थ आणि दर्शन ज्ञान आणि म्हणजे भेद रूपाने त्यांचं कथन आणि 9 पदार्थ यांचं मी प्रतिपादन करेन असं आचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे. म्हणजे व्यवहार मोक्ष मार्गामध्ये गर्भित काय होतं? सगळं भेद रूपाने वर्णन किंवा 9 पदार्थांचं 7 तत्वांचं वगैरे हे सगळं वर्णन, देवशास्त्र गुरूंचं वर्णन हे सगळं गर्भित होतं याच्यामध्ये. मग यांचं मी वर्णन करणार आहे. याच्या अवलंबनाने तुम्ही व्यवहार मोक्ष मार्गाला लागाल. व्यवहार मोक्ष मार्गाच्या द्वारे तुम्ही निश्चय मोक्ष मार्गाची तुम्हाला प्राप्ती होईल असा आचार्यांचा उद्देश आहे. म्हणजे आपलं लक्ष हे असायला पाहिजे, हे नाही हे नाही. निश्चय मोक्ष मार्ग म्हणजेच शुद्धात्मानुभव. हे जर लक्ष असेल तर त्यापूर्वक केलेलं सगळं कार्य हे त्याचं कारण म्हटलं जातं. ठीक आहे, मी काय म्हणत होते? इथे एक त्यांनी अध्यात्मामृत कलेशमध्ये एक प्रश्न विचारलाय की वाचलो होतो का हे आपण परवा? व्यवहार मोक्ष मार्ग आणि निश्चय मोक्ष मार्ग याच्यासाठी थोडंसं त्यांनी शंका समाधान केलंय. वाचलो होतो बहुतेक. समयसारच्या गाथेमध्ये सांगितलंय एका टीकेमध्ये काय? निश्चय मोक्ष मार्गे स्थितानाम. रोहिणी काकी मलाच जाऊन किचनमध्ये बसलाय तुम्ही घेऊन. तुम्हाला घेऊन मी इथं मंदिरात बसायला लागले तर तुम्ही मलाच घेऊन किचनमध्ये बसलाय. काय सांगायला लागले की सांगा मोक्ष मार्ग कुठला जीव मोक्ष मार्गस्थ आहे वास्तविक? हा जीव की हा जीव की हा जीव? कोणता जीव वास्तविक रूपाने मोक्ष मार्गस्थ आहे? निश्चय मोक्ष मार्गामध्ये स्थित असणारा जीवच मोक्षाला जाणार. व्यवहारामध्ये असणारा जाईल पण नाही जाईल पण असं समयसारमध्ये सांगितलंय त्यांनी. काय? निश्चय मोक्ष मार्गे स्थितानाम नियमेन मोक्षः भवति किंतु व्यवहार मोक्ष मार्गे स्थितानाम भवति न भवति च. कुठल्या गाथेत आहे बघावं लागेल आता तसं. तर व्यवहारामध्ये स्थित असणारा जीव म्हणजेच सांगायचंय तुम्ही कोण? जे कोणी रोज देवदर्शन करताय, पूजन करताय, स्वाध्याय करताय, माझ्यासमोर बसताय, मोक्षाला जाताल असं नियम नाही बरं का. म्हणजे कोण मोक्षाला जाणार हो? म्हणा की जाणारच म्हणून, म्हणजे मला पण तेवढा विश्वास. जो याच्याद्वारे काय करतोय, स्वभावाचा अनुभव घेतोय तोच मोक्षाला जाणार. बाकी कुठला जीव, सगळं तुमचं क्रिया व्यवहारात करणारा जीव जातो मोक्षाला असं नाही, हे सांगतायत. यदि मिथ्यात्वादी 7 प्रकृतियों का उपशमादि होने से शुद्धात्मा को उपादेय मानकर वर्तता है तो मोक्ष होता है. काय म्हणलं? जर 7 तत्वांचं श्रद्धान करून मिथ्यात्वादी 7 प्रकृती, कुठल्या? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती आणि अनंतानुबंधी. तर ह्या 7 प्रकृतींचा जो उपशम आदी करतो, शुद्धात्म्याला उपादेय करून बहिरंगात ही सगळी कर्मांची बाहेर रेलचेल चालते.
तर त्याच जीवाला मोक्ष होतो, अन्य कुठल्या जीवाला नाही. काय समजलं? लिहा वाक्य आपल्याला. काय? मी जर स्वतःला जाणेन, स्वतःला उपादेय करून त्याला ध्यानाचा विषय बनवून त्याचं श्रद्धा ज्ञान आचरण करेन तरच काय होतं? बहिरंगामध्ये त्याच समयाला मिथ्यात्वादी 7 कर्मांचा उपशम होतो, क्षयोपशम होतो, क्षय होतो. तोच जीव मोक्ष मार्गस्थ होतो. प्रकृतींचा उपशमादी होतो, तोच जीव मोक्षाला जातो, मोक्ष मार्गस्थ होतो, अन्यथा नाही. जो पूर्वोक्त शुद्धात्म स्वरूप को उपादेय नहीं मानता उसके 7 प्रकृतियों का उपशमादी नहीं होता. एवढं स्पष्ट सांगितलंय. जो उपादेय मानणं म्हणजे तसं श्रद्धा आणि ज्ञान आहे बरं का मागं त्याच्या. नुसतं दबणे म्हणजे दबत गेल्या त्या प्रकृती, उदयात नाही, तेवढंच घ्यायचं त्याचा अर्थ. मिथ्यात्व असं लगेच तुम्ही पहिला अनुभूती घेतलं की नष्ट होत नाही, मुळासकट क्षय होत नाही त्याचा, पण उदयातून दूर होतं ते. त्याचा उदय असेल तर त्रास देणार आहे तुम्हाला, पण त्याचा नाश करण्यासाठी जशी विशुद्धी वाढत जाणार तसं ते मिथ्यात्व क्षयाला प्राप्त होणार आहे. त्याला क्षय करत बसायचं नाही आहे आपल्याला, आपली विशुद्धी वाढवायची. जसं आपण स्वतःला जाणत राहतोय तेवढी दृढता वाढत जाते अंतरंगातून, तसं बहिरंगामध्ये ते मिथ्यात्व सहज मुळासकट नष्ट होतं. म्हणजे सांगायचंय की महाराजांनी म्हणून तर चार्ट केला ना, 1 नंबरचा चार्ट बघितला असेल 276-77 गाठेसाठी म्हणून. काय सांगितलं? 276 आहे का 100? तर त्याच्यामध्ये 1 नंबरचा चार्ट आहे असेल तर बघून घ्या तुमच्याकडं. व्यवहार मोक्ष मार्ग म्हणजे काय, निश्चय मोक्ष मार्ग म्हणजे काय, त्याचं 4 अनुयोगातून कथन केलंय. प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग. 4 अनुयोगांच्या द्वारे मोक्ष मार्ग कशाला म्हणलं जाईल, कुठला जीव मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो, ह्याचं सगळं वर्णन 1 नंबर चार्टमध्ये महाराजींनी त्या टीकेच्या आधाराने केलंय. बहुतेक ती 276-77 गाथा असेल, बघून घ्या. तर म्हणून सांगायचंय काय, हा जीव मोक्षाला जाईलच असं नाही. काय म्हणले? म्हणजे आपण इथंच आहे, अजून इथंच, ह्याचा निर्णय करा, मला इथं नाही राहायचंय, याच्या पुढं सरकायचंय. माझं नाही सांगते बरं का, तुमचं सांगते. म्हणजे या ठिकाणी स्थित राहिलो, त्याच्यातच समाधानी राहिलो, बस आम्ही भरपूर धर्म करतोय, तर या जीवाला मोक्षाचं तिकीट मिळेलच असं नाही. अजून ते वेटिंगवरच आहे. ते कधी कन्फर्म होणार? बस इथून इथं जावा, अनुभव घ्या, साधन मिळालंय तुम्हाला, साध्यापर्यंत पोचलं तर त्याच समयाला कन्फर्मेशन झालं, मग कधी पण जावा, तुम्हाला जायचं तेव्हा मोक्ष मिळणारच. तर तिथं सांगितलं म्हणून की जो पूर्वोक्त शुद्ध स्वरूप को उपादेय नहीं मानता उसके 7 प्रकृतियों का उपशमादी नहीं होता. जो स्वभावाला उपादेय करून जाणणार नाही, श्रद्धान करणार नाही, पण हे सगळं करतोय, काय सगळं देवपूजा, गुरुपासी, षटक्रिया सगळं करतोय, सांगा मोक्षाला जाणार की नाही? एकदम भावपूर्ण करतोय. नाहीच. जोपर्यंत स्वभावाचं अवलंबन घेणार नाही, फक्त देवालाच धरून बसणार, तर तो इथंच राहणार देवाजवळच. म्हणून सांगतायत, देव म्हणतायत माझ्याकडे बघत बसू नका, मी पण देव आहे असं जाणा. त्यांच्याजवळ बसायचं, त्यांच्या समोर त्यांच्या पायाशी धरून बसायचं नाही आपल्याला. तर तुम्ही जर इथंच बसलात तर देव म्हणते तथास्तु, तुला कसं पाहिजे तसं. आणि जर तुम्ही स्वतःत गेला तर तरी पण देव म्हणते तथास्तु, तथा अस्तु, जसं आहे तसं राहा. म्हणजे काय? आत्म्यात राहा, तुझं कल्याण हो असं सांगणार. तुम्हाला मी काहीतरी प्रश्न विचारला होता का? अभ्यास करायला सांगितलं होतं ते पण मीच लक्षात ठेवायचं. काय अभ्यास सांगितलं होतं ते मला पण आठवलं नाही, मी पण विचार करत होते. नाही, मला पण लक्षात नाही, मी विचार करत होते काहीतरी दिलाय का म्हणून. मला पण असं वाटतंय. गुड. काल आपण ती गाथा बघत होतो ना, समयसारखी.
झालं की कालचं प्रकरण पूर्ण का झालं. आज हम्म. काय हा त्याच्यात काय त्याच्यात नाही, त्याच्या आधी काहीतरी सांगितलं असं वाटतंय मला. बरं ठीक आहे, तुमच्याच लक्षात नाही, मी कशाला आठवण करू. हां, तर 105 गाथेमध्ये त्यांनी शेवटी काय सांगायला लागले, कथम संक्षेप सूचनमिती चेत, कशा रीतीने संक्षेप सूचन करतात, म्हणजे जे व्यवहार मोक्ष मार्ग आहे किंवा 9 पदार्थांचं वर्णन आणि व्यवहार मोक्ष मार्ग सांगणार आहे, तर त्याचं संक्षेपाने सूचन कशा रीतीने करतात. 9 पदार्थ व्याख्यानम तावद अत्र प्रस्तुतम, त्यामध्ये प्रथम येथे 9 पदार्थांचं व्याख्यान मुख्य आहे. तेच कथम भूताः, आणि ते कसे आहेत, व्यवहार मोक्ष मार्गे विषयभूताः इति अभिप्रायः, व्यवहार मोक्ष मार्गाचे ते विषयभूत आहेत. म्हणजे काय म्हणायचं, यांना विषय करून जाणलं असताना तिथे तुम्हाला व्यवहार मोक्ष मार्गाची प्राप्ती होते. का असं म्हणलं, देवशास्त्र गुरूंना, 9 पदार्थांना, 6 द्रव्यांना, जे पण असेल सगळं 7 तत्व, वस्तुव्यवस्था, ह्यांना जर तुम्ही विषय करून जाणताय तर व्यवहार मोक्ष मार्ग होतो. असं का सांगितलं, हां, म्हणजे अशुभातून सुटलाय ना, शुभात आलाय, मग व्यवहार मोक्ष मार्ग शुभ आहे का शुद्ध आहे. 3 प्रकारचे भाव आहेत, तर हा भाव कुठला आहे, शुभ भाव आहे. आणि हा भाव कुठला आहे, शुद्ध भाव आहे. म्हणून सांगितलं की जेव्हा आपल्या इंद्रिय भोगांपासून, विषय कषयांपासून निवृत्त होऊन जीव काय करतोय, 7 तत्वाचं, 9 पदार्थांचं, देवशास्त्र गुरूंचं वगैरे श्रद्धान करतोय, तर तिथं त्याला काय होणार, शुभ भाव होणार. आणि त्यालाच म्हणलं गेलं व्यवहार मोक्ष मार्ग. आणि मग याच्याद्वारे सांगितलं शुद्धापर्यंत जायला आपल्याला सोपं आहे. अशुभामधून शुभात गेलं तरच तिथं वर पुढे शुद्धात जाण्याचा मार्ग आहे. डायरेक्ट अशुभातून शुद्धात तर जाऊ शकत नाही. त्यामुळं म्हटलंय की अवलंबन घ्यावं लागणार आहे देवशास्त्र गुरूंचं किंवा त्यांच्या उपदेशाचं, जे काय देशना मिळाली त्याचं, किंवा जल्प जे काय केले. परवाची कॅसेट ऐकली का तुम्ही लोकांनी, ध्यानाबद्दल संबोधन केलं जितूबाईंनी, त्या चेन्नईचे डॉक्टर आले होते त्यांना, मी घातली होती कॅसेट. ऐकायचं असेल तर ऐका. असं चांगलं आपल्याला पण मार्गदर्शन मिळतं त्यातून की आपला उपयोग कसा आपण ध्यानामध्ये केंद्रित करायला पाहिजे. ध्यान म्हणजे काय आहे वास्तविक, आपण काय करतोय, ज्ञानाचे भेद काय आहेत. म्हणजे ध्यान म्हणजे काय आहे, ज्ञानाची एकाग्रता आहे. कारण ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे मुख्यतेने, गौण रूपाने चारित्र्याची पर्याय आहे. पण ज्ञान जिकडं केंद्रित करतोय, ज्ञानाला कोणाचा विषय देतोय, त्याचं ध्यान चालू आहे एवढं समजून घ्यायचं. मग कोणाचा विषय देतोय, ज्ञानाला ज्ञानाचा विषय द्या. परद्रव्याचा विषय केला आजपर्यंत त्याचंच ध्यान झालंय. म्हणून सांगितलं तिथं ज्ञानाचे 2 भेद आहेत, प्रत्यक्ष आणि परोक्ष. सगळं त्यांनी सांगितलं, तुम्ही ऐकलं तर त्यांच्या तोंडातून अजून तुम्हाला चांगलं वाटेल. मग त्यामध्ये घेतलं प्रत्यक्ष ज्ञान हे अतिंद्रिय स्वभावाला जाणते, इंद्रिय आदींचा अवलंबन न घेता. आणि जे परोक्ष ज्ञान आहे ते एकतर इंद्रिय ज्ञान आहे किंवा स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान या सगळ्याच्या द्वारे जे काय तुम्ही विचार करताय, अंतर्जल्प करताय, मी जीव आहे, मी जाणतोय, मी भगवंतांसारखा आहे, हे सगळं काय आहे, परोक्ष ज्ञान आहे. परोक्ष ज्ञानामध्ये अस्पष्टता असते. मग ध्यानामध्ये अस्पष्ट ज्ञान तुम्हाला स्वभावापर्यंत नेऊ शकत नाही. म्हणून सांगताय जिथं प्रत्यक्ष ज्ञानाचं अवलंबन घेणार तिथं स्वभाव आपल्याला ज्ञानामध्ये स्पष्ट झळकणार आणि त्याचा निर्णय आपण करू शकतो. असं त्यांनी सगळं विस्ताराने सांगितलं त्याच्यामध्ये, ते ऐकून घ्या. म्हणजे ते परोक्षमध्ये जल्प असतात किंवा विकल्प असतात तिथे, बरोबर आहे. मग आता आपल्याला जेव्हा असाताचा उदय असतो, जेव्हा असं काहीतरी प्रतिकूलता असते, तेव्हा आपण स्वरूपाकडे जातो. मग ते शुभ भाव म्हणायचं शुद्धाकडे अजून गेलेलं नाहीये. शुभच आहेत. जोपर्यंत शब्दांचं अवलंबन आहे तोपर्यंत शुभ आहेत. तर त्यांनी 3 स्टेप्स सांगितलेत बरं का त्या ध्यानामध्ये. म्हणजे तुम्हाला सोपं करण्यासाठी चांगलं वाटलं ते, मला तुम्हाला पण चांगलं वाटेल.
त्यांचं ऐका तुम्ही, मला नाही सांगायचं आहे, पण मला जे चांगलं वाटलं आणि ग्रहण झालं ते सांगते. जसं की तुम्ही ध्यान करताना हां काय बोलताय? कोणाचं म्हटलं तुम्ही? जितूभाईंचं? जितूभाईंनी परवा इथं एक डॉक्टर आले होते चेन्नईचे, तर त्यांना ध्यानाविषयी सांगितलं, कारण त्यांची मान्यता विपश्यना ध्यानाची होती. मग त्यांना आपला विषय दाखवायचा होता. माझा विषय काय आहे ध्यानाचा, काय असायला पाहिजे, तर रुजता होती त्यांची. आणि अभ्यास असा होता सगळा शुद्ध आमनाय पद्धतीने त्यांनी त्याचा पुरस्कार करत होते. दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी सगळ्याचा त्यांचा अभ्यास होता. पण त्यांनी आजपर्यंत विपश्यना ध्यानाचं अवलंबन घेतलं होतं. म्हणून त्यांना विषय दाखवून देण्यासाठी म्हणून त्यांनी जरासं खुलासा केला आहे त्यामध्ये. आणि ॲक्च्युली सगळं आपल्या ज्ञानातली पण मलिनता जाते जेव्हा आपण ते दोष जातात, जेव्हा आपण ते ऐकतो त्यावेळेस. तर त्यांनी असं खुलासा करून सांगितला की तुम्ही शब्दाच्या द्वारे अनुभव करायचा प्रयत्न करताय. समजा कोणी तुम्हाला सांगताय शब्द, किंवा तुम्ही घेतलेत काहीतरी शब्द, मी आत्मा आहे, मी शुद्ध आहे, असं जे काय तुम्ही घेतलंय, जल्प करताय, अंतर्जल्प, तर त्याच्यातून तुम्हाला कशाचा निर्णय होतो आणि कसं निर्णय करायचा आत्म्याचा, याच्यासाठी 3 स्टेप्स सांगितले. पहिलं सांगितलं की ते शब्द, त्या शब्दाला कोण जाणते त्याचा निर्णय करा. म्हणजे जे काही शब्द उच्चारले जात आहेत, सांगितले जात आहेत, किंवा जल्पामध्ये तुम्ही घेतले, त्या शब्दाला कोण जाणतंय, त्या शब्दाचा निर्णय करणारा कोण आहे याचा निर्णय करा. मग म्हणून सांगितलं शब्दाला मी जाणतोय, हे पहिल्यांदा समजलं आपल्याला. दुसरी स्टेप सांगितलं ते मी स्पष्ट जाणतोय का अस्पष्ट जाणतोय ह्याचा निर्णय करा. जे काही मी विषय जाणतोय ज्ञानामध्ये, तर तो मला स्पष्ट जाणीवेत येतोय का अस्पष्ट जाणीवेत येतोय. मग ते शब्द जे काय ऐकले आपण किंवा अंतर्जल्प करतोय, ते ज्ञानानेच निर्णय करणारे की ते स्पष्ट आहेत का अस्पष्ट आहेत. आणि तिसरं काय सांगितलं, त्या ज्ञानामध्ये हे 3 निर्णय करायचे आहेत बरं का. तुम्ही जेव्हा ध्यान करताय त्यावेळेस 3 प्रकारचे निर्णय करा. जो पण विषय घेतलाय त्याला मी जाणतोय, तो विषय जाणण्यात येणारा स्पष्ट आहे का अस्पष्ट आहे, आणि त्या जाणण्यामध्ये संशयादी भेद आहेत का, दोष, संशयादी दोष आहेत का. जर नाही तर समजून घ्या आपण जाणलेलं ज्ञान यथार्थ आहे. आता हे शुभ भावाच्या अपेक्षेने सांगितलं, किंवा जे काही तुम्ही अवलंबन घेताय त्याचं सांगितलं. आता असंच हेच प्रॅक्टिकल तुम्ही स्वभावाला विषय करून जाणताना जर त्याला घेतलं तरी पण आपल्याला अनुभव होतो. कसं, आता तुम्ही परोक्ष ज्ञानाच्या द्वारे म्हणजे आगम, युक्ती, तर्क, अनुमान ह्यांच्याद्वारे काय केलंय हो, आत्म्याबद्दल सगळं शाब्दिक ज्ञान करून घेतलंय. आत्मा माहिती आहे की नाही तुम्हाला? हो म्हणा. कोणाकोणाला माहिती आहे हो आत्मा? मग आत्म्याबद्दल तुम्ही जाणताय का? जाणतो. म्हणजे तो विषय काय आहे हे आम्हाला समजलंय, पण परोक्ष ज्ञानाच्या द्वारे. आता सांगितलं जे जाणलं जातंय ते स्पष्ट आहे का अस्पष्ट आहे त्याचा निर्णय करा. जर मी अजून इंद्रियांच्या द्वारेच त्या आत्म्याकडे जातोय, डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या तरी शब्दाने जाणण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी शरीरातून कुठल्याही माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतोय, तर ते सुद्धा ज्ञान अजून स्पष्ट आहे का अस्पष्ट आहे हेच आपल्याला समजणार भेद, म्हणजे ते अस्पष्टच आहे. आणि तिसरं सांगितलं काय, ते ज्ञान निर्दोष आहे का ह्याचा निर्णय करा. आणि मग सांगितलं जेव्हा तुम्ही अनुभव करणार तर तो नियमाने शुद्ध आत्म्याचा निर्विकल्प अनुभव असणार, स्वसंवेदन असणार, सम्यक दर्शनाची प्राप्ती तिथं त्याच समयाला होणार. असं स्टेप वाईज जावा आणि निर्णय करा. मी आजपर्यंत बाह्य विषयाला घेतलंय, शरीराला फोकस करून त्याच्यावर उपयोग केंद्रित केलाय त्या विपश्यना ध्यानामध्ये वगैरे. माताजी सांगतात ना, पायाच्या नखापासून ते डोक्याला केसाच्या अग्रापर्यंत सगळीकडे ते विषय केंद्रित करतात. तुम्हाला जेव्हा ध्यान करायला त्यांनी संबोधन करतात त्यावेळेस ते शरीराला केंद्रित करतात, विषय बनवतात. पण तिथं वास्तविक ध्यान करायचं ते शरीराचं नाही तर आत्म्याचं. हां, म्हणजे इथे युक्ती, आगम ह्याच्याद्वारे सांगितलं ना, आत्मा असा असतो, अरस स्वरूप आहे, अगंध स्वरूप आहे, हे सगळं सांगितलंय शास्त्रामध्ये.
सांगितलेलं मला माहीत नाही का? माहिती आहे. मग त्या शब्दात ना आत्मा माहिती आहे, पण अशब्द आत्मा कुठं अजून जाणला मी? जे काही वर्णन वाचलं त्या वर्णनातला आत्मा माहिती आहे, मग तो परोक्षच झाला. जसं म्हणलं तुम्हाला मी सांगितलं की बालुशाही खाल्ली आहे तुम्ही कधी? खाल्ली आहे? जाऊ देत मग नको. रसगुल्ला खाल्लाय? नाही ना? हां बस, हा मग तेच पाहिजे मला. रसगुल्ला खाल्लाय का हो तुम्ही? तर रसगुल्ल्याबद्दल मी पाहिला ना, हां टेस्ट नाही केला ना, मग मी तुम्हाला भरपूर त्याचं वर्णन केलं की रसगुल्ला एकदम रसरशीत असतो, त्याच्यामध्ये असं मऊपणा लुसलुशीत असतो, गोड असतो, सगळं मी सांगितलं. पांढरा शुभ्र असं वगैरे सगळं सांगितलं मी तुम्हाला. किती टेस्ट आली सांगा? काय हो, सगळ्यांना टेस्ट आली का? का फील करायला लागलाय लगेच? हां मग रसगुल्ल्याचं समजलं तुम्हाला, आत्म्याचं काय समजेल? टेस्ट केल्याशिवाय मला कसं समजेल म्हणतात. म्हणजे खावं लागणार त्याला, म्हणजे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागणार तर समजणार काय चीज आहे ती. मग तसंच इथं आचार्यांचा अनुभव आहे हे सगळं शास्त्रामध्ये. त्यांनी सांगितलेलं सगळं त्यांनी घेतलेली टेस्ट सांगतायत तुम्हाला, आणि आम्ही त्याच टेस्टला घेऊन समाधानी होऊन बसलोय. मग त्याच्या पुढं जावा ना, त्यांना दाखवायचं आहे तुम्हाला की आत्मा असा मी पाहिलाय, तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला ते थोडी म्हटलं समयसारमध्ये काय, ते अपि दिव्यध्वनीना भणित्वा गच्छन्ति. ते काय हातामध्ये घेऊन दाखवत नव्हते आत्मा असा आहे म्हणून. जेव्हा केवली भगवान होते, कसं दाखवणार हो? मी अनुभव घेतलाय, तुम्हाला कसं दाखवणार? असं आवळ्यासारखं हातात घेऊन दाखवू शकतो का? तर सांगितलं दिव्यध्वनीच्या द्वारे ते सांगून निघून जात होते. ते काय तुम्हाला पकडून हात पकडून मोक्ष मार्गस्थ करू शकत नाहीत. मग तसंच आहे, हे शब्दसुद्धा सगळे शास्त्रामध्ये आलेले मार्गदर्शक आहेत. फक्त त्याचं अवलंबन घ्या, पण सोडण्यासाठी, त्यातून पुढं जाण्यासाठी, त्यातून भाव समजून घेण्यासाठी, तर त्या शब्दांचा आपल्याला शुद्धापर्यंत जाण्यासाठी उपयोग होणार. नाहीतर ते शब्द पुन्हा शब्दातच अडकवून ठेवणार. काय म्हणती? रसगुल्ला म्हणल्यानंतर आपल्याला ती फिलिंग लगेच आली, तसं आत्मा म्हणल्यानंतर ती फिलिंग आपल्याला यायला पाहिजे किंवा त्याचं जाणीव व्हायला पाहिजे. कसं असतो? गोड असतो का आत्मा? कसं फील करायचं ते सांग. आपण ज्ञानानेच करायचं. होय ना? हां म्हणजे मला वाटलं असं कुठून टेस्ट वगैरे करायची असती का? म्हणजे पदार्थ आहे तो तुम्हाला परिचित आहे हो, इंद्रियांचा विषय आहे म्हणून तुम्ही लगेच त्याला घेऊन टेस्ट करून समजून घेऊ शकताय काय अनुभव आहे. पण हा इंद्रियांचा विषय नाही आहे म्हणून जड जात आहे तुम्हाला, अवघड वाटतंय. कसा दिसतो आत्मा? म्हणजे डोळ्यांनी बघायचा प्रयत्न करताय, ऐकून ग्रहण करायचा प्रयत्न करताय, स्पर्श करून जाण्याचा प्रयत्न करताय, नाही मिळणार ना तिथं आत्मा. ज्ञानानेच जाणावं लागणार, इंद्रियांचा तो विषय नाही. जी काही वस्तू आजपर्यंत मी कुठल्या इंद्रियांनी पण जाणली नाही, ज्ञानाने पण नाही जाणली, त्या विषयाचा अनुभव घ्यायला सांगताय तिथं तर अवघड वाटतंय तुम्हाला. पण वास्तविक ती त्याच्यासारखी सोपी गोष्ट नाही आहे. कारण इंद्रियांचा अनुभव घ्यायचा काय विषय भोगांचा तर अवलंबन आहे, पराधीनता आहे, तिथं बाधा आहे, अडथळा आहे सगळ्या गोष्टींमध्ये. पण अनुभव घ्यायचा म्हटल्यावर विषय माझ्याजवळ आहे, बस मी आत्ता उपयोग बदलला तरी सुद्धा हा मी निराकार स्पर्शीय रसवाला जीव आहे. अनुभव घ्यायला किती वेळ लागला हो? प्रॅक्टिकल करावं लागणार त्याच्यासाठी तर होणार. म्हणून सांगते त्या आचार्यांच्या अनुभवापर्यंत आपल्याला समाधानी नाही राहायचंय, त्यांना दाखवून तुम्हाला मार्गस्थ करायचंय. पण तुम्ही त्याचं अवलंबन घेऊन जर मार्गस्थ नाही झाला तर ह्याचा उपयोग होणार नाही. हे सगळं निर्णय करत जावा पुढं आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या, तर ती टेस्ट सगळ्यात वेगळी असते असं सांगायचं त्यांना. म्हणजे बाह्य गोष्टीत कसं आपण एखादी गोष्ट आता जो रसगुल्ला म्हणले तर त्याचं आपण लगेच ती फिलिंग किंवा ते समजलं, तसं आत्मा म्हणल्यावर त्याचं वाच्य म्हणजे मी हा जाणणार आहे, ती फिलिंग आपल्याला आतमध्ये यायला पाहिजे. आली का? चालू आहे. रसगुल्ला लय आवडला दिसते तुला, धरून बसलीस. नाही, रसगुल्लाचं म्हणजे आपल्याला ते शब्द जरी उच्चारल्यानंतर त्याचं ती फिलिंग आली आपल्याला, तसं आत्मा म्हटल्यानंतर आत्म्याची ती फिलिंग आपल्याला आतमध्ये यायला पाहिजे. आली की असं मी आत्मा आहे, बास जीव आहे, जाणतोय,
लगेच फील करायचं आहे. यायला पाहिजे म्हटलं तरी सुद्धा अजून अडकलोच बाहेर. जाणा त्याच समयाला आत्मा. हे काय करतोय हा आत्मा? कशाला असल्या गोष्टीमध्ये अडकलाय? नुसतं शिकत 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 बसलाय. अनुभव घे ना जीवा. किती सोपं आहे ते. सगळ्यात सोपं संसार करणं आहे का अनुभव घेणं आहे? सांगितलं होतं एकदा घरी. काय चहा करणं सोपं आहे का अनुभव घेणं सोपं आहे सांगा? पोळी करणं सोपं आहे का अनुभव घेणं सोपं आहे? पोळी खाल्ली ना काल सगळ्यांनी? पुरणपोळी. हो. नाही खाल्ली? तू आजारी आहे म्हणून. थांब जरा. बाकी सगळ्यांनी पुरणपोळी खाल्ली आहे. दसरा होता सगळ्यांकडे काल. तर पोळी करणं सगळ्यात सोपं स्वयंपाक आहे म्हणताय, तर पोळीपेक्षा सुद्धा अनुभव घेणं सोपं आहे का सांगा? स्वतंत्र काम आहे ते. म्हणजे सांगितलं होतं मागे एकदा. काय एका मनुष्याला सांगितलं की चहा बनवणं सगळ्यात अवघड काम आहे. अवघड आहे का सोपं आहे? चहा पित नसाल तुम्ही, मी आपलं तुम्हाला प्रोसिजर विचारते, प्या म्हणून सांगत नाही आहे. तर चहा बनवणं अवघड का हो सांगा? काय सांगितलं होतं? तुमच्या घरीच घेतलं होतं आपण विषय. पाणी घ्या, साखर घ्या, दूध घ्या, सगळं घाला मग चहा होणार आहे. बरं, सगळं घातलं आणि चहा झाला. सोपं आहे का नाही अवघड आहे? म्हणले तुम्हाला कुठेतरी जंगलात नेऊन सोडले आणि चहा करा म्हणले. सोपं आहे का अवघड आहे हो? तिथनं कुठनं आणायचं चहा कॉफी म्हणते. म्हणजे कुठलीही संसारातली गोष्ट तुम्ही सोपी म्हणताय ना, त्याच्यासारखी अवघड गोष्ट नाही आहे. आणि जी अनुभूती तुम्हाला, मला सांगा, जंगलात गेल्यावर अनुभूती घेणं सोपं आहे का अवघड आहे? जास्त तीव्रतेने अनुभूती होती तिथं, माहिती का? का समोर कोण आलं नाही म्हणल्यावर कोण येऊ नये म्हणून अनुभव करताय काय? ते समोर वाघ सिंह दिसेल, दिसणार नाहीये तुम्हाला, आपलं सांगतेय की ते दिसेल, ते खाईल, ते काहीतरी करेल, नको त्यापेक्षा अनुभव घेऊ. म्हणजे असं सांगायचंय, कुठेही असलात तरी, गर्दीत असल्यावर सांगा, कुठंतरी प्रवासात आहात, किती अनुभव घेणं सोपं आहे. बाकी सगळ्या सोप्या क्रिया त्यावेळेस अवघड असतात. तुम्ही म्हणताय त्या सांसारिक गोष्टी, पण शुद्धात्मानुभव हा स्वाधीन आहे, त्यामुळे तिथं अवघड अशी गोष्ट नाही आहे ती. म्हणून पहिल्यांदा डोक्यातून हे काढून टाका की आपल्याला अनुभव होणार नाही. ती गोष्ट कोणाची, जे सगळे परिग्रहाचे त्यागी असतील, जे निर्विकल्प आपलं बसतायत, असं आमच्यासारखे असतील त्यांना लय अनुभव सोपा असतं असं अनेकांचं मत आहे. असं नाही, कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला अनुभूतीमध्ये बाधक नाही. भलेही तुम्ही संसारिक आहात, भलेही कशाय आहे तुमची प्रवृत्ती, भलेही तुम्हाला बाहेरच्या परिग्रहामध्ये आसक्ती आहे, तरी सुद्धा भलेही तुम्हाला बाहेरच्या विषयभोगांची रुची आहे, तरी सुद्धा अनुभव घेणं सोपं आहे. बस एकदा प्रयत्न करून टेस्ट करून बघा ना. आहे माझ्याजवळच विषय, माझ्याजवळच साधन आहे, जर त्याला आपण विषय करून जाणलं तर आत्मानुभव सहज होऊ शकतो. जो आत्मानुभव घेतो तोच मोक्ष मार्गस्थ होऊ शकतो. मग आता असं मोक्ष मार्गस्थ जो होतोय ना, तो जीव हे चारी प्रकारचे 4 गतीमध्ये दुःख आहे किंवा अशा ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून ह्या मार्गाला लागला असेल, तर मग हे खरं मोक्ष मार्ग झालं का? येन केन प्रकारेनं लागा हे सांगितलं पहिल्यांदा. म्हणून तर पहिल्यांदा भय दाखवलं ना छडालेमध्ये. पण 4 गतीमध्ये दुःख आहे ह्याचा निर्णय करा, घाबरा, आणि ॲटलिस्ट तेव्हा तरी लागा मोक्ष मार्गाला. कारण लोकांना धर्माची रुची नाही राहिली. आज धर्म समजून घ्यायचे भाव नाही राहिले. आजच असं नाही, अनादीपासून चाललंय, म्हणून तर तेव्हापासून ग्रंथरचना झाली आहे अशी. तुम्हाला माहिती आहे, इंद्रिय विषयांमध्ये रमणारा जीव आहे, त्याचा स्वभाव असा आहे. त्यामुळं बाहेरच्या विषयांमध्ये अडकू नये म्हणून सगळ्या ग्रंथांच्याद्वारे, त्या शब्दांच्याद्वारे, काव्यांच्याद्वारे, सूत्रांच्याद्वारे वगैरे त्यातून तुम्हाला परिचय करून दाखवलाय कसा आहे आत्मा आणि कसं करायला पाहिजे. म्हणून बाहेरच्या गोष्टी सोडा म्हटलं तरी सुटत नाहीत. मग कुठली गोष्ट ग्रहण करायची हे दाखवलं शास्त्रामध्ये, आणि मग त्याला ग्रहण केलं असताना आत्मानुभव सहज होणार, त्याच्यामध्ये काही अवघड नाही. स्वयंप्रयोग करा तर अनुभव सुलभ आहे. ओ जाणा हा मी निर्विकल्प निर्देह स्वरूप
निराकुल शुद्धात्मा आहे, अशब्द स्वरूप आहे, अस्पर्श स्वरूप आहे। हा मी आत्मा सर्व विकल्पांपासून, सर्व भेदांपासून सर्वथा भिन्न आहे। अभेद स्वरूप जाणा, आनंद स्वरूप जाणा। स्वभावामध्येच आनंद आहे, मी जाणतो आहे। जाननहार स्वरूपोऽहम्।